अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती इयत्ता 11वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. प्रकरण 3 समता व न्याय. आपण प्रकरण नंबर 3 पाहत आहोत आणि या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आधीच्या तासाला आपण समतेचे प्रकार पाहिलेले होते की ज्याच्यामध्ये नैसर्गिक समता, नागरी समता, राजकीय समता, आर्थिक समता, सामाजिक समता असे आपण समतेचे वेगवेगळे 5 प्रकार अभ्यासलेले होते. आणि त्यानंतर आपण भारताच्या संदर्भामध्ये समता पाहत होतो. आणि हे पाहत असताना आपण आपला भारत कशा पद्धतीचा आहे, सामाजिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, एकंदरीतच आपल्या भारतामध्ये कशा पद्धतीचे वातावरण आहे याचा आपण आढावा घेत होतो. आणि हा आढावा घेत असताना किंवा या घटकाचा अभ्यास करत असताना आपण पाहिले होते की भारत देश म्हणजे आपला असणारा देश हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतामध्ये अनेक जाती जमातीचे तसेच विविध भाषा बोलणारे लोक राहतात. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची असणारी संस्कृती ही वेगवेगळ्या प्रकारची आहे. तसेच भारतामध्ये जी काही राज्य आहेत अशा राज्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. वेगवेगळे सण उत्सव साजरे केले जातात. प्रत्येक राज्याची असणारी संस्कृती ही वेगवेगळ्या अशा प्रकारची आहे. याचा आपण आढावा घेतलेला होता. आणि आपण पाहिलं की भारतासारख्या वैविध्यपूर्ण समाजामध्ये सामाजिक समता निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात, कारण भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. आणि भारतीय समाजाचा जर आपण विचार केला तर हा वर्ण असेल, वर्ग असेल, जाती आणि जमाती यांच्यामध्ये विभागलेला आहे. म्हणजेच भारतामध्ये असंख्य जातीचे लोक तर आहेतच, शिवाय त्या जातींमध्ये वेगवेगळ्या पोटजाती सुद्धा आहेत. मग भारतामध्ये जर आपण बघितले तर स्त्री व पुरुष यांचा असणारा दर्जा हा समान आहे का? तर आपल्याला सांगता येणार आहे की भारतामध्ये स्त्री आणि पुरुष यांचा असणारा दर्जा हा असमान अशा पद्धतीचा आहे. आणि मग पुरुषांच्या तुलनेने स्त्रियांना पाहिजे तेवढे अधिकार प्राप्त होत नाहीत. म्हणजेच स्त्रियांना कमी अधिकार असतात तर स्त्रियांच्या मानाने पुरुषांना जास्त अधिकार प्राप्त होतात. त्याचप्रमाणे भारतामध्ये पितृसत्ताक कुटुंब पद्धती आहे ही पूर्वीपासून चालत आलेली आहे. म्हणजेच आपल्या कुटुंबामध्ये जे काही चालणार आहे ते पुरुषांचेच चालणार आहे, त्यांना जास्त अधिकार असणार आहेत. आणि मग सर्व महत्त्वाचे निर्णय म्हणजे कुटुंबाच्या संदर्भामध्ये जे काही निर्णय असतील ते सर्व महत्त्वाचे निर्णय हे पुरुषांच्याच माध्यमातून घेतले जातात. तसेच स्त्री व पुरुष म्हणजे महिलांना व पुरुषांना मिळणारे मग राजकीय, आर्थिक व सामाजिक अधिकार यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विषमता किंवा असमानता असल्याची दिसून येते. मग ही परिस्थिती का आहे किंवा त्याला जबाबदार कोण आहे? भारतामध्ये पुरुषांना स्त्रियांच्या मानाने जास्त अधिकार मिळतात. मग याला जबाबदार कोणता घटक आहे? तर आपल्याला सांगता येणार आहे की त्याला जबाबदार भारताची असणारी सामाजिक परिस्थिती आहे, की जी परिस्थिती पितृसत्ताक आहे. म्हणजेच भारताची पितृसत्ताक कुटुंब पद्धती त्याला जबाबदार आहे. आणि शिवाय आपल्याला सांगता येणार आहे की भारतामध्ये संपत्तीचे केंद्रीकरण हे झालेले आहे आणि त्याच्यामुळे आर्थिक साधन संपत्तीचे वितरण देखील असमान अशाच पद्धतीचे झालेले आहे.
आणि भारतामध्ये साधन संपत्तीचे समान आणि न्याय्य पद्धतीने वितरण होण्यासाठी किंवा स्त्रियांना आणि पुरुषांना समान अधिकार प्राप्त होण्यासाठी त्यांचा समाजामध्ये असणारा दर्जा समान असावा, याच्यासाठी भारतीय समाज सुधारकांचं असणारं योगदान फार मोठं आहे. आणि त्यांनी भारतीय समाजामध्ये जे काही प्रबोधन केलेलं आहे, असे काही भारतीय विचारवंत, भारतीय समाजसुधारक की ज्याच्यामध्ये आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले असतील, ताराबाई शिंदे असतील, किंवा न्यायमूर्ती रानडे असतील, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांचं जे काही कार्य आहे, यांचं जे काही योगदान आहे, तर या समाजसुधारकांच्या माध्यमातून, या विचारवंतांच्या माध्यमातून भारतातील असणारी सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदतही झालेली आहे. आणि आज आपण बघतो की शिक्षणापासून ते नोकरीपर्यंत आणि नोकरीपासून ते राजकारणापर्यंत स्त्रियांनासुद्धा पुरुषांच्या बरोबरीने अधिकार प्राप्त झालेले आहेत, हे आपल्याला नाकारता येणार नाही. आणि भारतीय समाजामध्ये जे काही प्रबोधन झालेले आहे, त्याला या विचारवंतांचं असणारं योगदान हे प्रामुख्याने कारणीभूत ठरलेले आहे. त्यांचे असणारे विचार हे त्याला कारणीभूत ठरलेले आहेत. आपण पाहतो की आज मुलांच्या बरोबरीने मुलीसुद्धा शिक्षण घेत आहेत आणि मुलांच्या एक पाऊल पुढे मुली असल्याचे आपल्या लक्षात येत आहे. गुणवत्तेच्या बाबतीमध्ये, विद्वत्तेच्या बाबतीमध्ये मुलांच्या पुढे मुली आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या पात्रतेनुसार त्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेता येत आहे. त्यांच्या पात्रतेनुसार त्यांना चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी नोकरी प्राप्त करण्याची संधीही मिळत आहे. त्याचबरोबर राजकारणामध्ये सुद्धा त्या महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. महत्त्वाच्या पदांवर ते आपल्याला काम करताना दिसतात. आणि ही जी काही म्हणजे समतेमध्ये जो काही बदल झालेला आहे, समाजाच्या संरचनेमध्ये जो काही बदल झालेला आहे, की ज्याच्या माध्यमातून सामाजिक समता प्रस्थापित झालेली आहे, त्याच्यामध्ये या विचारवंतांचं, या समाजसुधारकांचं असणारं योगदान हे फार मोठे आहे. अशा पद्धतीने आपल्याला भारताच्या संदर्भामध्ये समताही सांगता येणार आहे. याच्यानंतर आपण भारतीय विचारवंतांच्या मते समतेचे काही पैलू आपण पाहणार आहोत. आणि याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या 7 विचारवंतांचा अभ्यास करणार आहोत, की ज्याच्यामध्ये प्रामुख्याने पुढील विचारवंत असतील, जसे की महात्मा ज्योतिराव फुले किंवा महात्मा ज्योतिबा फुले. त्याचप्रमाणे हे पहिले विचारवंत झाले किंवा समाजसुधारक झाले. त्यानंतर न्यायमूर्ती, आकडा 2 आपल्याला सांगता येईल, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे असतील, त्यानंतर ताराबाई शिंदे असतील, त्यानंतर महात्मा गांधी असतील, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यानंतर डॉक्टर राम मनोहर लोहिया असतील, किंवा डॉक्टर अमर्त्य सेन असतील. यांचे जे काही विचार आहेत, तर हे विचार आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. आपण महात्मा ज्योतिराव फुले किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा आढावा आधीच्या तासाला आपण घेतलेला आहे. तरी पण आपण त्यांचं जे काही वैचारिक योगदान आहे ते आपण पाहणार आहोत. तर भारतीय इतिहासातील आद्य समाज क्रांतिकारक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले किंवा महात्मा ज्योतिराव फुले यांचा उल्लेख केला जातो. आपले विचार प्रत्यक्षात आणणारे ते एक युगपुरुष होते. आपली वैचारिक मांडणी कृतीतून त्यांनी अनेक आघाड्यांवर लढा दिला होता. मग भारतातील त्यावेळची जाती प्रथा असेल, भारतीय समाजावर एका विशिष्ट वर्गाचे असणारे वर्चस्व असेल, स्त्रियांची परिस्थिती असेल, स्त्रियांचे शोषण असेल, शेतकरी कष्टकरी यांची पिळवणूक, सांस्कृतिक गुलामगिरी, या सर्वच आघाड्यांवर त्यांनी संघर्ष केलेला होता. त्यांचा हा जो काही संघर्ष होता, हा सत्य शोधनावर आधारित होता. महात्मा ज्योतिबा फुले यांचे असणारे विचार हे आदर्शाच्या स्वरूपाचे आहेत. त्यांचं
असणारं योगदान आपल्याला कदापिही विसरता येणार नाही. त्यांनी भारतीय समाजाचा सर्वांगीण अभ्यास हा केलेला होता. मग तो आर्थिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल किंवा शैक्षणिक असेल. आणि भारतामध्ये त्या काळी जी काही परिस्थिती निर्माण झालेली होती, ही परिस्थिती नेमकी कशामुळे निर्माण झालेली आहे याचा त्यांनी अभ्यास केला असे आपल्याला म्हणता येणार आहे. म्हणजेच त्यांचा हा जो काही संघर्ष होता हा सत्य शोधनावर आधारित असा होता. मग हिंदू समाजातील बहुजन समाजात त्यांनी आत्मप्रत्यय आणि आत्मावलोकन उत्पन्न करणारा पहिला माणूस म्हणून आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव हे घ्यावे लागणार आहे. शतकानुशतके, वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या अज्ञानाने किंवा दारिद्र्याने किंवा हीन संस्कृतीने म्हणजे त्यावेळच्या संस्कृतीने ग्रासलेल्या समाजातील जनतेला आत्मपरीक्षण करण्याचा पहिला आदेश जर कोणी दिला असेल तर नक्कीच आपल्याला सांगता येणार आहे तो आदेश महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळे मिळाला किंवा त्यांनी दिला. मग भारतीय समाजातील स्त्रिया असतील, दलित, कष्टकरी आणि शेतकरी यांचे होत असलेले शोषण सर्वात प्रथम महात्मा फुले यांना जाणवले. म्हणजेच त्या काळी भारतीय समाजामध्ये जी काही परिस्थिती होती आणि या परिस्थितीमध्ये जे काही घटक होते, मग त्याच्यामध्ये स्त्रिया असतील, दलित असतील, कष्टकरी असतील आणि शेतकरी यांचे जे काही शोषण चाललेले होते, हे शोषण सर्वात प्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांना जाणवले. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी या समाज घटकांचा बारकाईने अभ्यास केला आणि त्यांची जी काही परिस्थिती होती ती परिस्थिती त्यांच्यावर का आली याचा विचार त्यांनी केलेला आहे. आणि मग ज्योतिबांनी 1848 मुलींसाठी पहिली शाळा पुण्यामध्ये सुरू केलेली होती. म्हणजे ज्या काळी स्त्रियांना घराच्या बाहेर पडता येत नव्हते त्या काळी महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांसाठी पहिली शाळा पुणे या ठिकाणी काढली 1848. कशासाठी तर स्त्रियांच्या परिस्थितीमध्ये बदल होण्यासाठी. मग बहुजन समाजाला, अस्पृश्यांना आणि त्यातही प्रामुख्याने स्त्रियांना शिक्षण द्यावे असा आग्रह त्यांनी केला. म्हणजे समाजातील सर्वच घटकांना शिक्षण देणे महत्त्वाचे आहे. शिक्षण जर आपण घेतले तरच आपण समाजाच्या प्रवाहामध्ये टिकणार आहोत. जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे ती शिक्षणाविना झालेली आहे. आणि म्हणूनच बहुजन समाजाला, अस्पृश्यांना आणि त्यातही प्रामुख्याने स्त्रियांना शिक्षण द्यावे असा आग्रह महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेला होता. मग ऐतिहासिकदृष्ट्या ही घटना अत्यंत महत्त्वाची होती. आज शतकानंतरही तळागाळातील स्त्रियांचे जगणे अपार कष्ट सोसण्यातच जाते. भारतीय समाज रचना ही बहुपेडी आणि विषम अशा पद्धतीची आहे. आणि मग या शोषित, पीडित, वंचित समाजाला आहे तेथेच ठेवून फक्त कल्याणकारी सुधारणांच्या नावाखाली वरच्यावर योजना करून प्रश्न सोडविणे ज्योतिबांना मान्य नव्हते. फक्त चांगल्या पद्धतीचा विचार करणे आणि त्यांच्या अंमलबजावणी न करणे या गोष्टी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारामध्ये बसत नव्हत्या. आणि म्हणून सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकामध्ये स्त्री आणि पुरुष हा संवाद, त्यांची विचारधारा सांगणारा आहे. आपल्याला माहिती आहे की या पुस्तकामध्ये उच्च नीच असा क्रम, अशा क्रमाला म्हणजे श्रेष्ठ, कनिष्ठ, उच्च, नीच असा जो काय आपण क्रम लावतो याला विरोध करणारी, श्रमिकांना सन्मान देणारी, लोकशाही पूरक आणि शोषणाविरोधी मूल्य आपल्या विशिष्ट शैलीत त्यांनी
मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकामध्ये. मग साधारणपणे स्त्रियांचा विशेष करून केलेला उल्लेख हे या मांडणीचे अजून एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येणार आहे. म्हणजे त्या काळची जी काही स्त्रियांची परिस्थिती होती, या परिस्थितीवर जास्त भाष्य करण्याचा, त्यांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या विचारांमधून, आपल्या कृतीमधून करण्याचं काम हे फार मोठ्या प्रमाणामध्ये केलेले आहे. आणि स्त्री पुरुष समानतेचे महत्त्व आग्रहाने त्यांनी मांडलेले आहे. आणि पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनासुद्धा समाजामध्ये मानाचे स्थान मिळावे असा आग्रह त्यांनी धरलेला होता. साधारणपणे आपण जर बारकाईने विचार केला तर मुकेपणाने सर्व सोसणाऱ्या स्त्रियांच्या हाती जर घरचा, समाजाचा आणि राज्याचा जर कारभार द्यावायचा झाला तर त्यांना आपल्याला काय हवे आणि काय नको हे बोलण्याचे बळ आणि निर्भयतासुद्धा हवी. म्हणजे त्यांना एखादी जबाबदारी दिल्यानंतर त्यांना तशा पद्धतीचे अधिकार मिळणे सुद्धा महत्त्वाचे आहे. हे निर्माण करण्याचा पहिला प्रयत्न महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेला आहे. आणि हे त्यांचे फार मोठे श्रेय आपल्याला म्हणता येणार आहे. मग महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा विचार करत असताना खरोखर महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य अतिशय मोठे आहे. भारतीय समाजामध्ये त्यांच्या कार्याच्या माध्यमातून, त्यांच्या विचारांच्या माध्यमातून, त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन होण्यासाठी मदत झालेली आहे. कारण त्यांचे असणारे विचार हे बहुजन समाजासाठी, अस्पृश्यांसाठी, स्त्रियांसाठी आणि एकंदरीतच मग शेतकरी असतील, समाजातील वंचित घटक असेल, समाजातील दुर्बल घटक असेल, या सर्व घटकांसाठी त्यांचं असणारं योगदान हे फार मोठे आहे असे आपल्याला म्हणता येणार आहे. मग या पुढील त्यांचे जे काही कार्य आहे, या कार्यावरून नक्कीच आपल्याला सांगता येईल की ते एक महान समाज सुधारक होते. मग महात्मा ज्योतिबांनी बालविवाह असेल, सतीची प्रथा असेल, जरट कुमारिका असेल, या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी पूर्वीच्या काळी आपल्याला माहिती आहे की भारतीय समाजामध्ये अनेक प्रकारच्या अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा होत्या की ज्याच्या माध्यमातून भारतीय समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये विषमता ही निर्माण होत होती. आणि त्या गोष्टीला छेद देण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेले आहे. मग त्या काळी भारतीय समाजामध्ये बाल विवाह असेल, सतीची चाल असेल, केशवपन असेल, यासारख्या ज्या काही प्रथा होत्या, परंपरा होत्या की ज्यामुळे समाजातील एका घटकावर अन्याय होत होता, या सगळ्या गोष्टी समाजातून हद्दपार करण्याचा प्रयत्न महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेला आहे. फक्त विचाराची मांडणीच ते करत नव्हते, तर आपल्या कृतीमधून ते विचार प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्नसुद्धा ते फार मोठ्या प्रमाणामध्ये करत होते. आपल्याला माहिती आहे की या ज्या काही गोष्टी आहेत, या गोष्टींच्या माध्यमातून समाजामध्ये विषमता निर्माण होत होती, परंतु या गोष्टी समाजातून त्यांनी समाजातून हद्दपार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मानवाला मानव म्हणून जीवन जगण्यासाठी त्यांनी योगदान हे दिलेले आहे. आणि अपत्य होत नाही, मुलं होत नाहीत म्हणून त्यांनी दुसरा विवाह केला नाही. तसेच विधवा ब्राह्मण काशीबाईच्या मुलाला यशवंत यास दत्तक घेऊन एक वेगळा आदर्श त्यांनी घालून दिलेला आहे. म्हणजेच त्यांचं असणारं योगदान हे फार मोठे अशा पद्धतीचे आहे. म्हणजेच हे एक महात्मा ज्योतिबा फुले फार मोठे लेखक, विचारवंत व समाज सुधारक होते. आपल्याला माहिती की त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी आणि अस्पृश्य व बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी
ठेवून पुरोगामी विचारांची त्यांनी मांडणी केलेली आहे. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ प्रथम त्यांनीच रोवलेली आहे आणि फक्त मुलांसाठी मुलींसाठीच नाही तर प्रौढांसाठी सुद्धा शाळा त्यांनी काढलेली आहे. आणि त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे काही सामाजिक प्रबोधन केले, सामाजिक कार्य केले, फार मोठे आहे. आणि खरोखर त्यांनी केलेल्या कामाचा गौरव मुंबईकरांनी केलेला आहे. कारण मुंबईच्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली आणि ही पदवी त्यांना इसवी सन 1888 या साली मिळाली. म्हणजेच मुंबईकरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे काही कार्य केलेले आहे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना इसवी सन 1888 महात्मा ही पदवी त्या ठिकाणी दिलेली आहे किंवा बहाल केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. राहिलेला भाग आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत.